Welcome students. So today we are going to solve the 24th activity which is for 25th day. So let's start. जी ॲक्टिव्हिटी तुमच्या स्क्रीनवर आता तुम्हाला दिसते आहे ही ॲक्टिव्हिटी 24 नंबर जरी तुम्हाला इथे दिसत असला तर ही ॲक्टिव्हिटी आपल्याला 25 जुलैसाठी सोडवायची आहे आणि ही पर्सनल डायरी रायटिंग या टॉपिकवर बेस्ड आहे. So let's discuss about this activity. So there are some instructions for you as well as your teachers. ज्या टीचरसाठी इन्स्ट्रक्शन आहेत या मी इथं वाचत नाही, ज्या मुलांसाठी आहेत त्या इथं वाचतोय. The instructions for students are first, observe the layout of the diary writing. तुम्ही जे डायरी रायटिंग करणार आहात त्याचा लेआउट कसा असायला पाहिजे आहे हा तुम्हाला थोड्या वेळाने कळणार आहे. एक डेमो ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला लेआउट तयार करायचा आहे. डोंट वरी, जस्ट राईट. तुम्ही जी डायरी लिहिणार आहात तिथे काय चुकतंय काय चुकत नाही काही सुद्धा विचार करायचा नाही. तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला जमेल तशी डायरी लिहायची आहे. अँड ट्राय टू राईट एव्हरी डे बट डोंट पॅनिक इफ यू मिस अ फ्यू डेज. आणि ही जी डायरी आहे ही तुम्ही रोज लिहायचा प्रयत्न करायचा आहे. आणि काही दिवस राहिली लिहायची तुमची तर तुम्ही घाबरायचं नाही आहे, ते दिवस सोडून द्यायचे आहेत, त्याच्या पुढं तुम्ही लिहायचं आहे. सो दीज आर द इन्स्ट्रक्शन्स फॉर यू. सो you can see here it is demo activity and it is also solved activity. First of all, just read the question here. Learning activity is write a diary entry for class picnic that you went with your friends. या ठिकाणी तुम्हाला जे डेमो दिलेला आहे हा कशावरचा आहे तर हा एक डायरी मधला आहे आणि याचा टॉपिक काय आहे. इट इज अबाउट क्लास पिकनिक. तुम्ही एका क्लास पिकनिकला गेला होतात आणि त्याच्याबद्दल तुम्ही लिहिलं असतं तर कसं लिहिलं असतं त्याचं हे एक डेमो आहे. या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा बघा याचं लेआउट फक्त आपण इथे डिस्कस करणार आहोत. हे तुम्ही स्वतः घरी वाचायचं आहे. लेआउटमध्ये तुम्ही पाहू शकताल सगळ्यात वर इथं डेट लिहिलेली आहे. म्हणजे तुम्हाला डायरी रायटिंग करताना सगळ्यात वर डेट लिहायची आहे. त्याचा फॉर्मॅट बघून घ्या. फ्रायडे 15 ऑगस्ट अँड देन टायमिंग इज ऑल्सो हिअर. या ठिकाणी टायमिंग सुद्धा लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर जे काही त्या दिवसात घडलेलं आहे ते तुम्हाला अतिशय कमी शब्दांमध्ये मांडायचं आहे आणि हे झाल्यानंतर त्या दिवसाची डायरी तुमची संपणार आहे. मग आता आपण कुठली ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे बघूयात पुढं. तुमच्या वहीमध्ये जे तुम्हाला सोडवायचं आहे ते आहे हे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. इट इज कॉल्ड ॲज पॅरलल ॲक्टिव्हिटी ऑल्सो. नरेट युअर मेमोरेबल इव्हेंट्स इन युअर लाईफ. तुमच्या आयुष्यातले मेमोरेबल जे इव्हेंट्स आहेत हे तुम्हाला लिहायचे आहेत. मग ते तुम्ही कसे लिहू शकता तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला डेट लिहायची आहे जी तुम्ही लिहिलेली आहे. देन यू हॅव टू राईट द ॲक्च्युअल थिंग विच यू वॉन्ट टू राईट हिअर. जी गोष्ट तुम्ही लिहिणार आहात जी डायरी तुम्ही लिहिणार आहात ते थॉट्स तुमचे या ठिकाणी मांडायचे आहेत. मी माझे थॉट काही मांडायचा प्रयत्न केला ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. हे कशाबद्दल आहे मेमोरेबल इव्हेंट्सबद्दल. तुमच्या आयुष्यातला मेमोरेबल इव्हेंट. इट वॉज अन अनफॉरगेटेबल डे इन माय लाईफ. या ठिकाणी एन करा. तो माझ्या आयुष्यातला अनफॉरगेटेबल दिवस होता. येस्टरडे वॉज माय बर्थडे बट ड्यू टू दिस कोविड-19 सिच्युएशन आय वॉज व्हेरी नर्वस बिकॉज I thought I can't meet my friends and I can't celebrate my birthday. या कोविड सिच्युएशनमुळे माझा बर्थडे मी साजरा करू शकणार नाही असं मला वाटलं होतं. बट सडनली ॲट इव्हिनिंग पण त्याच वेळेला संध्याकाळी काय झालं सडनली आय सॉ माय पॅरेंट्स अँड सिबलिंग्स मेड मी सरप्राइज्ड बाय डुईंग सच अ वंडरफुल डेकोरेशन फॉर माय बर्थडे सेलिब्रेशन. आणि संध्याकाळी मला आश्चर्याचा धक्का बसला कारण माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी बर्थडे डेकोरेशन केलेलं होतं. Then I saw a beautiful cake on the table. When I asked about it, I came to know that it was made by my mother. आणि नंतर मला टेबलवर एक केक दिसला जो आईने तयार केलेला होता. Though it was not as attractive as bakery cake, but it was filled with so many emotions. बेकरीमधल्या केकसारखा तो अट्रॅक्टिव्ह नव्हता पण त्याच्यामध्ये खूप सारे इमोशन्स होते. आय बिकम सो इमोशनल बाय सीइंग ऑल दिस थिंग्स. देन वी सेलिब्रेटेड माय बर्थडे and then had a very delicious meal. It was such a wonderful day in my life. I can't forget it. आता हा झाला पहिला इव्हेंट ज्याच्याबद्दल आपल्याला डायरी लिहायची होती. अजून एक तुम्हाला विषय दिलेला आहे तो पण बघूयात आपण कुठला आहे. जो दुसरा तुम्हाला विषय दिलेला आहे तो आहे बुक यू लाईक. यू हॅव टू राईट पर्सनल डायरी विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट. आणि पहिला पॉईंट आहे बुक यू लाईक.
तुम्हाला आजपर्यंत आवडलेलं जे पुस्तक आहे त्याच्याबद्दल तुम्हाला इथे लिहायचं आहे. मग त्याच्याबद्दल लिहिताना सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला वर डेट लाईन लिहायची आहे, ज्यामध्ये डेट येईल आणि त्याचबरोबर टाइम सुद्धा येणार आहे. त्याच्यानंतर जे ॲक्च्युअल तुम्ही लिहिणार आहात ते मी इथे लिहायचा प्रयत्न केलाय. टुडे आय कम्प्लिटेड रीडिंग ऑफ विंग्स ऑफ फायर विच इज रिटन बाय डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आज मी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं विंग्स ऑफ फायर वाचलं. आय रीड सो मेनी बुक्स बिफोर दॅट बट आय लाईक दिस बुक मोस्ट. या अगोदर मी खूप सारी पुस्तकं वाचलेली आहेत, पण हे पुस्तक मला खूप आवडलं. इट इन्स्पायर्स मी टू अचीव्ह अँड कम्प्लीट ऑल माय ड्रीम्स अँड एम्स. कारण या पुस्तकानं मला इन्स्पायर केलेलं आहे माझे ड्रीम्स आणि एम्स ध्येय साध्य करण्यासाठी. आय वॉज टर्न टू नो द लाईफ ऑफ डॉक्टर कलाम, how one ordinary student from South India can become Indian president by his efforts, dedication towards country, and because of his hard work is made me to think differently towards life. एक लहानसा साधारणसा विद्यार्थी जो साऊथ इंडियामधून येतो तो भारताचा राष्ट्रपती कसा होऊ शकतो स्वतःच्या एफर्ट्समुळं, डेडिकेशनमुळं, हे मला त्यांच्या या पुस्तकातून समजलं. काही ठिकाणी तुम्हाला कॅपिटल वर्ड्स दिसतील बघा, या ठिकाणी हे नको होते, चुकून आलेले आहेत. एवढे चेंजेस तुम्ही लिहिताना करत चला. रिअली इट इज द बेस्ट बुक विच आय हॅव रेड टिल नाऊ. आजपर्यंत वाचलेल्या पुस्तकातलं हे सर्वोत्कृष्ट होतं. इट विल ऑलवेज मोटिवेट मी. आणि हे पुस्तक कायम मला मोटिवेट करत राहील. हा झाला पहिला विषय. अजून एक विषय तुम्हाला इथे दिलेला आहे, तो आहे 2 थिंग्स यू वॉन्ट टू चेंज राईट नाऊ. आत्ता लगेच तुमच्या पर्सनॅलिटीमधल्या कुठल्या 2 गोष्टी तुम्हाला अशा वाटतात की लगेच चेंज झाल्या पाहिजेत, तर ते सुद्धा लिहिण्याचा मी इथं प्रयत्न केलाय. प्रत्येकाचं वेगळं असू शकतं, तुम्ही स्वतः तुमचे मत इथं मांडू शकता, पण हा एक डेमो मी तुम्हाला देतोय. सगळ्यात पहिल्यांदा ॲज युज्युअल डेटलाईन. मी सेमच डेटलाईन सगळ्यांसाठी घेतलेली आहे. टुडे आय वॉज थिंकिंग अबाउट मायसेल्फ, अबाउट माय गुड क्वालिटीज ॲज वेल ॲज बॅड वन्स. मी आज माझ्यातल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी पाहत होतो. When I was thinking about it, I found 2 things which I have to change for my bright future and to achieve my aim. या ठिकाणी A कॅपिटल आलाय, हा स्मॉल लिहा. माझं फ्युचर चांगलं करण्यासाठी, माझं ध्येय गाठण्यासाठी काही गोष्टी मला बदलाव्या लागणार होत्या, आणि त्या कुठल्या आहेत? 1 thing I observed that I don't make plans to do any task so that it is always become difficult to do anything without planning. कोणतीही गोष्ट करण्या अगोदर प्लॅनिंग असावं लागतं आणि तेच मी करत नाही. ही गोष्ट पहिल्यांदा मला जाणवली. अँड सेकंड थिंग, आणि दुसरी गोष्ट मला कुठली जाणवली? आय केम टू नो बिकॉज ऑफ दिस पॅन्डेमिक सिच्युएशन दॅट टू डू एनिथिंग बेटर वी शुड हॅव फिजिकली अँड मेंटली फिट बॉडी, अँड फॉर दॅट वी शुड डू रेग्युलर एक्सरसाइजेस. आपल्याला कोणतीही गोष्ट चांगल्या प्रकारे करायची असेल तर पहिल्यांदा आपलं शरीर सदृढ पाहिजे, मन सदृढ पाहिजे, निरोगी पाहिजे, आणि यासाठी एक्सरसाइज चालू केली पाहिजे. फॉर बेटर चेंज इन माय सेल्फ आय डिसाइडेड टू चेंज अबाउट थिंग्स इन माय पर्सनॅलिटी. आणि म्हणून माझ्यामध्ये चांगला बदल होण्यासाठी वरील 2 गोष्टी मी बदलायचा निश्चय केलेला आहे. सो हा एक डायरीचा पार्ट या ठिकाणी मी लिहिलेला आहे. तुम्ही आहे असं लिहू शकता किंवा तुम्ही तुमचे विचार सुद्धा या ठिकाणी मांडू शकता. या ठिकाणी आपली आजची ॲक्टिव्हिटी संपते. आजपर्यंतच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केलेली आहेत. त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपची लिंकसुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. ज्यांना जॉईन व्हायचं असेल त्यांनी क्लिक करून जॉईन होऊ शकता. असेच व्हिडिओ अजून मिळवण्यासाठी या ग्रुपला, या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.